शाळेतला एक मुलगा होता सिद्धार्थ. अभ्यासात हुशार होता, पण हल्ली काही दिवसांपासून खूप रागीट झाला होता. काही चुकलं की वह्या फेकायचा, पुस्तकं बंद करायचा आणि स्वतःवरच राग काढायचा. आई रोज प्रेमाने म्हणायची, "बाळा, थोडं शांत राहा, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. अपयश म्हणजे शेवट नाही, ती शिकवण असते." एक दिवस आईनं त्याला एक छोटी वही दिली आणि म्हणाली, "दररोज तुला जे आवडत नाही, ते या वहीत लिही, बोलून वाया घालवू नको, शब्दांत मोकळा हो." सिद्धार्थ हसला आणि ती वही घेतली. दिवस गेले, वहीत रोजच्या तक्रारी भरल्या. आज शिक्षक रागावले, मित्रांनी बोललं नाही, पेपर कठीण गेला. आई मात्र शांतपणे रोज ते पान वाचायची, काही न बोलता त्याच्या केसांवरून हात फिरवायची. एक दिवस मात्र, शाळेतून परतल्यावर आई घरात नव्हती. ती आजारी होती आणि काही दिवसांनी कायमची निघून गेली. सिद्धार्थ खूप तुटला. खोलीत तिची वही दिसली. शेवटच्या पानावर आईनं लिहिलं होतं, "माझ्या बाळाला शांतता मिळो. एक दिवस तो लोकांच्या मनात जागा बनवेल. माझा अभिमान बनेल." त्या एका वाक्यानं त्याचं आयुष्यच बदललं. त्या दिवसानंतर त्यानं राग नाही, तर प्रयत्न सुरू केले. तो रोज वहीत तक्रारी नाही, तर स्वप्न लिहू लागला. आज तो मोठा झालाय, डॉक्टर आहे, पण मनानं अजूनही तो आईचा लहान सिद्धार्थ आहे. कारण त्याला ठाऊक आहे, आई फक्त देहान जाते, पण तिचे शब्द